सह्याद्रीच्या उंच कड्यांवर धुकं दाटलेलं आहे. दूर कुठेतरी रणशिंग वाजत आहे. घोड्यांचा टापा माती उडवत पुढे धावत आहे आणि एक आवाज संपूर्ण दख्खन हादरवतो. तो आवाज म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही कथा आहे एका अशा राजाची ज्याने तलवारीपेक्षा लोकांच्या विश्वासावर साम्राज्य उभं केलं. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचं नाव होते शिवाजी. त्या काळात भारतावर मुघल आणि दख्खनी सुलतानांचे राज्य होते. गावोगाव लूट, अन्याय आणि भीतीचं वातावरण होतं. छोटे शिवबा हे सर्व पाहत पाहत लहानाचे ते मोठे होत गेले. त्यांचे वडील शहाजीराजे युद्धात व्यस्त असायचे, त्यामुळे शिवबांवर त्यांचा सर्वात जास्त प्रभाव पडला तो म्हणजे त्यांच्या आईचा, जिजामातांचा. जिजाऊ रोज त्यांना रामायण, महाभारत आणि महान राजांच्या कथा सांगत असायच्या. अन्याय कदापि सहन करायचा नाही, धर्म आणि रयतेचं रक्षण करायचं हे संस्कार शिवबांच्या मनात खोलवर रुजले. जिजाऊ फक्त आईच नव्हत्या, त्या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. त्या शिवबांना तलवार चालवणं, न्याय देणं, लोकांशी वागणं आणि राज्य कसं चालवायचं हे शिकवत होत्या. एका रात्री जिजाऊ शिवबांना म्हणाल्या, राजा तो नसतो, तो फक्त सिंहासनावर बसतो. राजा तो असतो जो आपल्या लोकांसाठी जगतो. हीच शिकवण पुढे हिंदवी स्वराज्याच्या विचाराची पायाभरणी ठरली. रायरेश्वर मंदिर, आजूबाजूला शांतता, मंदिरात मशालींचा उजेड. तरुण शिवबा आपल्या मावळ्यांसोबत उभे होते. त्यावेळी त्यांनी हातावर तलवार घेत शपथ घेतली, या भूमीत स्वराज्य निर्माण करायचं आहे. ही शपथ फक्त शब्द नव्हती, तो इतिहास बदलणारा क्षण होता. त्या दिवशी काही तरुणांनी अशक्य वाटणारं स्वप्न पाहिलं होतं. शिवाजी महाराजांनी मोठं सैन्य उभं केलं नाही, तर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. सह्याद्रीतील शेतकरी, धनगर, आदिवासी आणि सामान्य तरुण त्यांच्यासोबत आले. हेच होते ते मावळे. त्यांना सोनं चांदी नको होतं, त्यांना स्वाभिमान हवा होता. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, मुरारबाजी यांसारखे पराक्रमी योद्धे स्वराज्याचा कणा बनले. 1646 साली शिवाजी महाराजांनी पहिला मोठा निर्णय घेतला. तो निर्णय होता तोरणा किल्ला जिंकण्याचा. तोरणा हा आदिलशाहीच्या ताब्यात होता. रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी किल्ल्यावर चढाई केली. ना मोठं सैन्य, ना तोफा, फक्त धैर्य आणि त्यांची योजना. आणि अखेर भगवा झेंडा तोरणा किल्ल्यावर फडकवला. हा स्वराज्याचा पहिला विजय होता. यानंतर राजगड, पुरंदर आणि अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले. शिवाजी महाराजांना माहिती होतं की थेट युद्धात मुघल सैन्याशी सामना करणं कठीण आहे, म्हणून त्यांनी वापरली नवीन युद्धनीती, गनिमी कावा. अचानक हल्ले, रात्रीच्या मोहिमा, डोंगर दऱ्यांचा वापर, शत्रूला गोंधळात टाकणाऱ्या योजना. ही युद्ध पद्धती इतकी प्रभावी होती की मोठमोठे सेनापती देखील घाबरू लागले होते. शिवाजी महाराज युद्ध फक्त तलवारीनेच नाही तर बुद्धीने जिंकत होते. स्वराज्य वाढत होतं आणि त्यासोबतच वाढत होते शत्रू. आदिलशाहीला शिवाजी महाराजांचा उदय धोकादायक वाटू लागला. दुसरीकडे मुघल बादशहा औरंगजेब देखील सावध झाला. स्वराज्यावर सतत हल्ले होत होते, पण प्रत्येक वेळी शिवाजी महाराज नवीन रणनीतीने शत्रूंना पराभूत करत होते. ते फक्त योद्धेच नव्हते, ते महान रणनीतिकार होते. आदिलशहाने शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी पाठवला एक भयंकर सेनापती आणि तो होता अफजल खान. अफजल खान उंच, बलाढ्य आणि क्रूर होता. त्याने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती, लोकांमध्ये भीती निर्माण केली होती. पण शिवाजी महाराज घाबरले नाहीत. प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांनी भेट ठरवली. जंगलात तणावपूर्ण शांतता होती. अफजल खानाने मिठी मारताच अचानक हल्ला केला, पण महाराज तयार होते. वाघनक्याने त्यांनी अफजल खानाचा डाव उलटवून लावला आणि काही क्षणातच इतिहास बदलला.
अफजल खानाच्या पराभवानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला. लोकांना वाटू लागलं हा राजा आपल्या लोकांसाठी लढतो. यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, आरमार उभं केलं, व्यापार वाढवला, न्याय व्यवस्था मजबूत केली. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, धर्माचा आदर केला आणि सामान्य लोकांना सुरक्षितता दिली. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावलं, पण तिथे त्यांचा अपमान करण्यात आला. महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. संपूर्ण मुघल साम्राज्याला वाटलं आता शिवाजी संपले, पण महाराजांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. फळांच्या पेटाऱ्यातून त्यांनी स्वतःची सुटका केली. ही घटना आजही जगातील महान सुटकांपैकी एक मानली जाते. 1647 साली रायगड किल्ला सजला होता. ढोल ताशे, मंत्रोच्चार, हजारो लोकांचा जयघोष. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत होता. त्या दिवशी फक्त एका राजाचा अभिषेक झाला नाही, तर हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय हा आवाज संपूर्ण दख्खनात घुमला. शिवाजी महाराजांनी फक्त राज्य निर्माण केलं नाही, तर लोकांना स्वाभिमान दिला. त्यांनी काय शिकवलं? अन्यायाविरुद्ध लढा, स्त्रियांचा आदर करा, धर्मसहिष्णुता ठेवा, लोकांसाठी राज्य करा. आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यावर, प्रत्येक ढोलात आणि प्रत्येक मराठी मनात शिवराय जिवंत आहेत. सह्याद्रीवर सूर्य मावळतो, रायगडावर भगवा झेंडा फडकत असतो आणि पार्श्वभूमीत आवाज येतो, राजे गेले नाहीत, ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जिवंत आहेत. जय भवानी, जय शिवाजी.